श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। चितोड रोड परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर गावगुंडांचा हल्ला। साक्री रोड परिसरातील शांतीनाथ नगर येथील खुल्या जागेचे सुशोभीकरण करून सभा मंडपाची उभारणी करण्याची मागणी। मनोज बाळसाने यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळा येथे फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न। छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील पर्यवेक्षक भिला पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न। आणि निमडाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका छाया पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे खळबळ उडाली आहे। धुळे शहरातील चितोड रोड परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर गावगुंडांनी हल्ला केल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। सदरचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। याबाबत माहिती अशी की गोरख वसंत जिंबल आणि वैष्णवी नागेश जिंबल यांच्यासोबत झालेल्या वादानंतर काही अंतरावर गावगुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात मारहाण करून गळ्यातील सोन्याचे दागिने तसेच खिशातील 18,000 रुपयांची रोकड लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी गोरख वसंत जिंबल यांच्या फिर्यादीवरून मलिंदर शिकलकर, राहुल कदम आणि आकाश कदम राहणार धुळे यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत। दरम्यान या हल्ल्यात नागेश जिंबल जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर, पायावर आणि मानेवर तलवारीने वार झाल्याचे समोर आले आहे। घटनेनंतर जिंबल कुटुंबियांनी शहर पोलीस ठाणे गाठून आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली। सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्याच कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे। जेव्हा पोलीस कुटुंब सुरक्षित नाही तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे। ते रात्री नेमका वाद कशामुळे झाला, हल्ल्यामागील कारण काय आणि सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृश्यांमधून कोणते धागेदोरे समोर येतात याचा तपास आता शहर पोलीस करीत आहेत। धुळे शहराचे मिल परिसरामधले गावगुंड राहुल कदम, आकाश कदम, मलिंदर हे तिन्ही चारही जण रात्री 5 जण होते, तलवारी घेऊन आले घरी। आपल्या फुटेज बी आपल्याकडं सर्व आहे। त्यांनी येऊन घरी आपल्या इथं तोडफोड केली, अजून भावाला मारहाण केली, मला मारहाण केली तिथं चौकामध्ये। पुढं गळ्यातली चैन काढली, त्याच्यानी पैसे काढले माझ्या खिशातले 18,000 रुपये। भावाला मारहाण केली त्यांनी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे। आता आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यांच्यावर। आपल्या भाऊजाईला मारहाण केली त्यांनी, तिच्या गळ्यातलं ते मंगलसूत्र वगैरे काढून घेतलं। कारण काय मारहाणीचं कारण काही नाही, एकदम मिल परिसरामध्ये त्यांची दहशत आहे। कोणाला यायचं, गरीबाला त्रास द्यायचा, त्याला 100 रुपये दे, 200 रुपये दे, दारू प्यायला हे कर, अशा गोष्टी त्यांच्या चाललेल्या आहे। तुमची काय नाही, कायदेशीर कारवाई केली। त्यांना अटक व्हावी, त्यांच्यावर मोका लावाय कारण आमची 395 त्यांच्यावर पहिले दाखल झालेली आहे। 3 महिने बोला, हळू नको बोला। पोलीसवाल्याचे आम्ही पोलीस बॉय, आम्ही पोलिसाची मुलं आहे, तरी सुद्धा आमची अशी परिस्थिती मिल परिसरामध्ये, तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। सामान्य जनतेचं काय आहे? धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील शांतीनगर येथील खुल्या जागेचे सुशोभीकरण करून सभा मंडपाची उभारणी करावी अशी मागणी सोसायटीतील जैन बांधवांतर्फे मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती लताबाई सोनार यांना निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। धुळे शहरातील साक्री रोड परिसरातील शांतीनाथ नगर येथील खुल्या जागेचे सुशोभीकरण करून सभा मंडपाची उभारणी करावी अशी मागणी सोसायटीतील जैन बांधवांतर्फे मनपाच्या स्थायी समितीच्या सभापती लताबाई सोनार यांना निवेदनाद्वारे करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की शांतीनाथ सोसायटीमध्ये सर्व जैन बांधव वास्तव्यास असून सोसायटी परिसरात जैन मंदिर आहे। मंदिरामध्ये वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम करायचे असतात, मात्र जागेअभावी कार्यक्रम आयोजित करण्यास खूप अडथळे येतात। तसेच जैन मुनी भगवंतांचे नियमित आगमन होत असते। यावर्षी पूज्य जैन मुनी भगवंतांचे चातुर्मास आपल्या परिसरात होत असल्याने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची संख्या वाढणार आहे। सोसायटीतील उपलब्ध खुल्या जागेचे सुशोभीकरण करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी सभा मंडप उभारण्याचा प्रस्ताव आहे। या सभा मंडपाचा उपयोग वर्षभरात प्रवचने, स्वाध्याय, धार्मिक विधी, सामूहिक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा, समाज हिताच्या विविध कार्यक्रमांसाठी करता येईल। यामुळे सोसायटीतील सदस्यांना तसेच मंदिरातील कार्यक्रमांना मोठी सुविधा उपलब्ध होईल। विशेष म्हणजे सध्या परिस्थितीत खूप टवाळकी पोरं तिथे जागेचा दुरुपयोग करत असून या ठिकाणी आपल्यामुळे
जे सभा मंडप तयार होईल त्यामुळे सद्यस्थितीत जी वाईट परिस्थिती आहे ती कायमची दूर होणार आहे. तरी सदर प्रस्तावास मान्यता देऊन सोसायटीच्या खुल्या जागेत सभा मंडप उभारण्यास व त्या जागेचा जैन मंदिराशी संबंधित धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी वापर करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष प्रवीण ठोलिया, गिरीश जैन, सागर जैन, महेंद्र जैन, प्रतीक ठोलिया, निर्मल जैन, संदीप जैन, अक्षय जैन, अशोक जैन, अशोक अजमेरा, दर्पण जैन, सोहम जैन आदी उपस्थित होते. मी शांतीनाथ नगर सोसायटीमध्ये रहिवासी असून तिथे भव्य असे जैन मंदिर आहे, पण रस्ते लहान असल्यामुळे तिथे मंडप वगैरे टाकण्यास आम्हाला खूप अडचणी येतात. गुरु महाराजांचे नेहमी तिथे वाजता येण्या जाणे चालू असते. तर तिथे आम्ही आज शिवनेरी कॉलनीचे वृक्षारोपणचा कार्यक्रम आमदार साहेबांच्या हातून होते, तर तेव्हा आम्ही पूर्ण कॉलनीच्या वतीने त्यांना निवेदन दिले की आम्हाला इथे एक छोटे का असेना प्रमाणात डोम सभा मंडपचं त्यांनी बनवून देण्यात यावे, जेणेकरून आजूबाजूच्या पूर्ण समाजाला त्याचा उपयोग होईल आणि जे तिथे महाराजांच्या प्रवचनासाठी सगळ्यांचा उपयोग होईल आणि जे तिथे आज वाईट मुलं बसतात, जे टवाळकी करतात, ते सगळं त्यामुळे बंद होईल आणि ओपन स्पेसचा आणि कॉलनीचा त्याच्यामुळे विकास होईल असं आम्ही निवेदन त्यांना लेखी स्वरूपात दिलेलं आहे. वृक्षारोपणचा कार्यक्रम होता, माननीय आमदार साहेबांच्या हस्ते होतं, तर त्यानिमित्ताने आम्ही माननीय श्री दिनेश भाऊ पोद्दार यांनाही ते निवेदन दिलेलं आहे. तरी त्यांनी लक्षपूर्वक देऊन आमचं तेवढं काम करावं. दैनिक आपलं मतचे संपादक मनोज बैसाने यांच्या वाढदिवसानिमित्त साक्रे रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे फळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. धुळे शहरातील साक्रे रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह व कार्यशाळा येथे दैनिक आपलं मतचे संपादक मनोज बैसाने यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. गेल्या 13 वर्षापासून मनोज बैसाने आपला वाढदिवस संस्कार मतिमंद मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींसोबत साजरा करत असून वाढदिवसानिमित्त फळ वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत. या वर्षी देखील शाळेतील विद्यार्थिनींना विविध फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुनील वाघ, भाजपचे मोहन साळुंके, दिलीप वाघ, जितेंद्र खैरनार, आजिम शेख यांच्यासह शिक्षक वृंद, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दैनिक आपले मतचे संपादक आदरणीय मनोज भाऊ बैसाने यांचा आज 30वा वाढदिवस. गेली अनेक वर्ष आपला वाढदिवस ते दरवर्षी या संस्थेत येऊन अनाथ मतिमंद मुलींसमोर त्यांच्या आनंदात आनंद म्हणून साजरा करत असतात. आपल्या सार्वजनिक जीवनात आणि पत्रकारितेच्या काळामध्ये त्यांनी अनेक जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला न्याय कसा मिळेल याची भूमिका सातत्याने आपल्या वृत्तपत्र आणि पत्रकारितेच्या माध्यमातून ते मांडत असतात आणि सामाजिक कार्यातनं दरवर्षी या संस्थेत वाढदिवस साजरा करत असताना या सर्व अनाथ भगिनींसाठी मिष्टान्न भोजन, विविध प्रकारच्या शालेयोपयोगी वस्तू, विविध प्रकारच्या फळ वाटपाच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं त्यांच्याकडून आयोजन होतं. यावर्षीसुद्धा त्यांनी या मुलींसाठी मिष्टान्न भोजन, विविध वापराच्या वस्तू आणि फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊन आपला वाढदिवस साजरा केलेला आहे. मी संस्थेच्या वतीने आणि तमाम माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने, पत्रकार बांधवांच्या वतीने आदरणीय मनोज भाऊ बैसाने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. संविधानाच्या रक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांचा जो काही उपक्रम आहे तो उपक्रम चालवण्याची शक्ती परमेश्वर त्यांना कायमस्वरूपी देत राहो. त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील पर्यवेक्षक बिला भाऊराव सयाजीस पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी संपन्न झाला. धुळे शहरातील छत्रपती शिवाजी हायस्कूलचे पर्यवेक्षक बिला भाऊराव सयाजीस पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SM पाटील हे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. भिला पाटील
यांना पत्नी 2 मुले असा परिवार असून मोठा मुलगा उमेश पाटील हा मंत्रालयात कार्यरत आहे, तर लहान मुलगा उद्योजक सागर पाटील हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून भिला पाटील हे बाहेर आले. स्वर्गीय सुडामान अण्णा पाटील व स्वर्गीय रोहिदास पाटील यांच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी हायस्कूल या ठिकाणी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत झाले व तेथूनच त्यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले. यावेळी उपस्थित मान्यवर, शिक्षक, नातलग, आत्पेष्ट, मित्र परिवार, स्थानिक नागरिक, काळाखेडे, केलेनगर येथील सर्व रहिवाशांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी SM पाटील, गुलाब कोतेकर, विशाल सैंदाने, रावसाहेब पाटील, संभाजी राजपूत आदी उपस्थित होते. जीवनाचा प्रवास बऱ्याच व्यक्तींनी सांगितला. खडतर असा प्रवास होता. खडतर प्रवासामध्ये खूप मोठा संघर्ष मला या ठिकाणी करावा लागला आणि या संघर्षामधून खऱ्या अर्थानं मी एक चांगल्या प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मला वसंत बापू असतील, शहानाप्पा असतील, रावसाहेब भाऊ असतील, श्रीराम बापू असतील, बरीचशी म्हणजे कारखेड्याच्या सर्वच मंडळी, माझ्या भाऊबंदकीच्या मंडळीने भीमाबा असेल की ज्या ज्या वेळेला मी हात मारले त्याच्या वेळेला ही मंडळी माझ्यासाठी पुढे येण्याचं काम करत होती. आणि तसं स्वर्गीय डॉक्टर नानांचे माझेही संबंध अत्यंत चांगले होते आणि म्हणून पहिला माझा नोकरीचा प्रवास महिला सूतगिरणीमध्ये, नंतर योगायोगाने ती सूतगिरणी बंद पडली आणि तिथं आमचा पगार होत नसल्यामुळे म्हणून मी नानांकडे रडत गेलो की नाना परिस्थिती खराब आहे. आणि मग मला म्हणजे ठीक आहे, घाबरू नकोस, दोघं आपण जशी जागा रिक्त करू त्या ठिकाणी तुझी नियुक्ती करेल. आणि सुदैवानं माझ्या त्या नोकरीच्या काळामध्ये म्हणजे ऑर्डर देताना देखील डॉक्टर नानांनी स्वर्गीय दाजी साहेबांना चिठ्ठी लिहिली की डिअर दाजी, आणि मग पुढे मराठीत लिहिलं की हा माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे, जवळचा माणूस आहे. तुम्ही अनेक लोक नोकरीला लावले असतील, परंतु आता मात्र झालेल्या रिक्त जागेवर माझ्याच माणसाची नियुक्ती व्हावी. जर ते काम तुम्ही करत नसाल तर मी तुमच्या संस्थेच्या सर्व पदांचा आजच राजीनामा तुमच्याकडे पाठवून देईल. आणि ती चिठ्ठी माझ्याकडे दिली आणि मला सांगितलं, शहानाप्पा माझ्या सोबत होते आणि मला सांगितलं की तू आत्ताच्या आत्ता दाजींकडे जा. तेव्हा तू थोडं वैभव दाजींकडे होतं, म्हणजे नामदेव बापू, मधू भरतरी, मोठी मातंबर मंडळी त्या काळामध्ये होती. आणि नामदेव बापू धुळे तालुक्यातील निमडाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका छाया प्रल्हाद पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम शहरातील नकाने रोडवरील श्री मॅरेज लॉन्स येथे संपन्न झाला. धुळे तालुक्यातील निमडाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका छाया प्रल्हाद पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम धुळे शहरातील नकाने रोडवरील श्री मॅरेज लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, आत्पेष्ट, नातलग, मित्र परिवारातर्फे छाया पाटील यांचा सत्कार करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी विस्तार अधिकारी सुरेश बैसाने, निमडाळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव गिरासे, जोडगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच बळीराम देसले, महानगरपालिकेच्या उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक निंबा शिंदे, व्यावसायिक अशोक मिरचंद आणि जैन हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक SD पाटील आदी उपस्थित होते. त्यांचा मुलगा श्री विजय शिंदे हे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. MBAचं शिक्षण पूर्ण करून दुसरीकडे कुठे नोकरी करण्यापेक्षा मी स्वतः विज्ञान नोकरी देईल या उद्देशाने त्यांनी नाशिक येथे स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला आहे. छायामाईची सून या डॉक्टर सोनल MD आयुर्वेदिक आहे. त्यांची नातवंड संदीप्ती, श्राव, देवती, कृष्णा पूर्ण गोठाळा आहे आणि या गोठाळ्यामध्ये छायामाई लावलेल्या असतात. मी आता त्याचा उल्लेख केला की त्यांच्या 2 मुली आणि 1 परिवार, हा एक मुलगा असा परिवार आहे. पण व्यासपीठाला मी ते सांगू इच्छितो, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. त्याच्यात मी एक मुद्दाम जास्त वाटतं, कारण की मला जे आता सांगायचं आहे
ते आम्ही छायाबाईंना गप्पांमध्ये, कधी चिडवण्यामध्ये, कधी गमतीमध्ये बोलतो आणि मुलं तर सांगतोय गोष्टी त्या छायाबाई म्हणून उल्लेख करते का त्यांचं नाव आहे छाया. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. चितोड रोड परिसरातील श्रीकृष्ण कॉलनी येथे सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर गावगुंडांचा हल्ला. टाकरी रोड परिसरातील शांतीनाथ नगर येथील खुल्या जागेचे सुशोभीकरण करून सभा मंडपाची उभारणी करण्याची मागणी. मनोज बाळसाने यांच्या वाढदिवसानिमित्त साक्री रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह कार्यशाळा येथे फळवाटपाचा कार्यक्रम संपन्न. छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील पर्यवेक्षक भिला पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न. आणि निमडाळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका छाया पाटील यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.